तर जय भीम मित्रांनो, आज महल चौकामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीसाठी BSP अर्थात बहुजन समाज पार्टी यांचे कार्यकर्ते इथे येऊन मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतात। त्या पित्तर चला आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की नेमकी कशा पद्धत। सर, तुमचं नाव सांगा आधी। मी उत्तम शेवडे। आज राजमाता जिजाऊ यांची जयंती, त्या पित्तर तुम्ही आमच्या लोकांना काय सांगणार? मी बहुजन समाज पार्टीचा स्टेट मीडिया प्रभारी आहे, उत्तम शेवडे। आज राजमाता जिजाऊंची 427वी जयंती आहे। सोबतच आम्ही, कारण हा महिना महापुरुषांच्या जयंतीचा महिना आहे, बहुजन समाजाला प्रेरणा देणारा महिना आहे। 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन होता, 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती, 8 जानेवारीला फातिमा शेख यांची जयंती आणि आज 12 जानेवारीला मा जिजाऊंची जयंती। तर आम्ही या निमित्तानं हे तिन्ही महिला ज्या राष्ट्रमाता आहेत, ज्या महापुरुष आहेत, ज्यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाचं काम केलं, शौर्याचं काम केलं, त्यांची संयुक्तरित्या जयंती आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं साजरी करत आहोत। कारण हा संदेश जावा, ज्याप्रमाणे जिजाऊंच्या शिक्षणातून शिवाजी घडलेत आणि शिवाजींनी सर्व धर्माला, सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय देण्याचं काम आणि आपलं स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं, ती प्रेरणा राजमाता जिजाऊंच्या माध्यमातून शिवाजींना मिळाली। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी संयुक्तरित्या शिक्षणाचं काम केलं। भारतातलं पहिलं शिक्षणाचं काम जर कोणी केलं असेल तर ते फुले दाम्पत्यांनी केलं। सोबतच जेव्हा फुले दाम्पत्यावर प्रस्थापितांकडून जेव्हा त्यांना घराच्या बाहेर हाकललं होतं, त्यावेळेस ह्या फातिमा शेख आणि यांचे भाऊ उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी महात्मा फुलेंच्या दाम्पत्याला, म्हणजे फुले सावित्री आणि ज्योतिबांना मदत केली आणि त्यांना आपल्या घरात आश्रय दिला आणि पुढे शिक्षणाची गंगा जी काही भारतात सर्वदूर पसरली, त्याला फुले दाम्पत्य आणि सोबत फातिमा शेख आहे। आणि म्हणून हे आम्ही त्रिसूत्री साधली। बहुजन समाज पार्टी नेहमीच महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करत असते। आज तसंही जय भीमचे जे आम्ही जनक म्हणतो, ज्यांनी जय भीमची सुरुवात केली, ते कामठीचे एलेन हरदास बाबू, आज त्यांचा स्मृती दिवससुद्धा आहे। आणि म्हणून हे असं आम्ही महापुरुषांचा विचारांची वाटचाल व्हावी, महापुरुषांचे विचार बहुजन समाजापर्यंत जावे, त्यांच्यात बंधुभाव नांदावा। SC ST OBC मायनॉरिटी हा जो बहुजन समाज आहे, हा सर्व भाऊ आहे, तो गुण्यागोविंदानं राहावा, ही प्रेरणा आम्ही देण्यासाठी आज जिजाऊंच्या स्मारकावर आलो आहेत। खऱ्या अर्थानं म्हणजे आज एक दुःख मी या निमित्तानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो की ज्या जिजाऊंनी शिवाजी घडवला, शिवाजींचे पुतळे नागपुरात आहेत, परंतु जिजाऊंचं स्मारक किंवा जिजाऊंचा पुतळा नागपुरात नाही। अनेक दिवसाची, अनेक लोकांची मागणी आहे, बहुजन समाज पक्षाची सुद्धा मागणी आहे। इथं नगरसेवकाच्या माध्यमातून एक म्युरल उभं केलं आम्ही, तरी त्यांचा सन्मान करतो की राजमाता जिजाऊंचं म्युरल इथं उभं झालं आणि त्या म्युरलला आम्ही सन्मान म्हणजे वंदन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। परंतु या पद्धतीनं त्यांचे पुतळा, त्यांचं भव्य एक स्मारक नागपुरासारख्या ठिकाणी उभं व्हावं, अशी आमची बहुजन समाज पार्टीची मागणी। आणखीन तुम्हाला एक प्रश्न, आता तुम्ही फातिमा शेखबद्दल जे म्हटलं आहे, पण मंडल आयोगने काही 2-3 दिवसाअगोदर एक खूप मोठ्या प्रमाणात स्टेटमेंट दिलं आहे की फातिमा शेख दिलीप मंडल यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की फातिमा शेख नावाची व्यक्ती इतिहासात नाही, ते काल्पनिक आहे। यावर तुमचं काय मत आहे? कोणी काय स्टेटमेंट दिलं याच्यापेक्षा महात्मा फुलेंना जेव्हा त्यांच्या वडिलांनी, गोविंदरावांनी ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार घरातून हाकललं, कारण एकतर सामाजिक कार्य कर, शिक्षणाचं कार्य कर, नाही तर घर सोड, कोणतंही घरी राहत असतील तर काम सोड आणि घरातून बाहेर जात असतील तर तुला वाटेल ते कर। तर हे जेव्हा म्हटल्यावर फुले दाम्पत्यांना गोविंदरावांनी जेव्हा घरातून हाकललं, तेव्हा त्यांच्या एरियात राहणारे उस्मान शेख नावाच्या अग्रस्थांनी त्यांना मदत केली, त्यांना घरी ठेवलं। त्यांची बहीण म्हणजे फातिमा, आणि एवढंच नव्हे तर यांनी दोघांनी मिळून शिकवल्याचे पुरावे इतिहासात आहेत, आजही आहेत। मग दिलीप मंडलांचं असं का म्हटलं? कोण काय म्हणते याच्यापेक्षा सोडा,
याच्यापेक्षा तर बाबासाहेब आता इतकी खोटी माहिती संघाच्या शाखेत गेल्याची संघवाल्यांनी एवढी खोटी जडजडीत माहिती दिली. हे तर अलीकडे, हे तर 100-150 वर्षापूर्वीचं, पण बाबासाहेब तर अलीकडचे. तर बाबासाहेबाविषयी सुद्धा अशी खोटी माहिती. तर या पद्धतीनं वेगवेगळे लोक कोणी काय माहिती दिली याच्यापेक्षा इतिहास तपासा. आणि फातिमा शेख फक्त आता काही लोकांचं दुखणं याच्यासाठी राहील का त्या मुस्लिम होत्या, आणि मुस्लिम समाजात त्या काळात म्हणजे ज्यांना पर्दाबंदी होती, ज्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या, त्या काळात त्यांनी पर्दा हटवून म्हणजे शिक्षणाचं व्रत जोपासलं आणि त्या शिक्षिका बनल्या. हे कोणाच्या तरी पोटात दुखते. आणि म्हणून मग काही लोक वेगवेगळ्या दृष्टीने, आणि काहींना कदाचित असं वाटू शकतं की त्यामुळं सावित्रीबाईचं कदाचित महत्त्व कमी होईल आणि सावित्रीबाईच्या जोडीला अजून दुसरी महिला येते असं काही लोकांना वाटू शकतं. म्हणून, परंतु जे सत्य आहे ते नाकारता येत नाही. सत्य आहे ते सत्य मानलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ह्या तिन्ही ज्या महिला आहेत, ज्या महापुरुष आम्ही ज्यांना म्हणतो ह्या महापुरुषाच्या रांगेत आहेत, यांनी महापुरुष घडवले, देश घडवला. म्हणून आम्ही संयुक्तरित्या आज, कारण आम्हाला फातिमा शेखची जयंती करण्याची संधी मिळाली नव्हती, तर त्या निमित्तानं आम्ही संयुक्तरित्या आज हा एक संदेश बहुजन समाजात जावा की हे त्रिसूत्री आहे आणि ह्या त्रिसूत्रीनीच भारताचा उद्धार केला, शिक्षण क्षेत्राचा उद्धार केला. म्हणून आम्ही त्यांना वंदन करण्यासाठी या स्मारकाच्या ठिकाणी आलेलो. धन्यवाद. तर आपल्यासोबत बौद्ध भिक्षू देखील आहे, भंतेजी देखील आहे. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ. सर, तुमचं नाव सांगा. भंतेजी. माझं नाव भंते संघरत्न. मी भारतीय भिक्खू संघाचा आजीवन सभासदी आहो, ज्याचं ऑफिस बुद्धगाय. तर आज राजमाता जिजाबाई यांची जयंती या निमित्त तुम्ही भारताच्या लोकांना काय संदेश देणार? माझं असं म्हणणं आहे, या देशातील सर्वच मानवांना जन्म घालणारी, दूध पाजणारी, 7 महिने पोटात ठेवणारी, बाहेर आल्यावर दूध पाजणारी, शी आणि सूद होणारी, आणि बोलणं शिकवणारी, चालणं शिकवणारी आणि संस्कार शिकवणारी कोणत्याही कोणतीही आई इथे कोणत्याही आपल्या मुलाला अकुशल कर्म शिकवत नाही, तर कुशल कर्म शिकवते. आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांचा आदर्श जर समजला घेतला, तर स्त्रियामध्ये आदर्श स्त्रिया कोणत्या असायला पाहिजे आजच्या आधुनिक काळातील, तर त्या प्रथम माता जिजाऊ आहेत, ज्यांच्या दुधात एवढी ताकद होती का शिवाजी घडला. त्यानंतर सावित्रीबाई फुले आहेत, ज्यांनी या संपूर्ण भारतातील शूद्र, अतिशूद्र, SC ST त्या काळचा डिफेन्स क्लासेस या सर्व समाजाला जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षणाची गंगा आणणारी, खऱ्या अर्थानं शिक्षणाची देवी जर कोणी असेल तर पहिल्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले, दुसऱ्या क्रमांकावर फातिमा शेखजी, ह्या दोन्ही शिक्षणाच्या देवी आहेत असं मला तरी वाटते. आणि महिलाच महापुरुषाला घडवते, महिलाच या भारत देशामध्ये पुढील पिढी घडवते. आणि महिलांचा आदर इथे झालाच पाहिजे. या महिलांच्या भरोशावर आम्ही एवढं स्टँड खडा. चंद्रशेखर कांबळे आहे. मी बहुजन समाज पार्टीचा नागपूर जिल्ह्याचा महासचिव आहो. तर आज जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय मोलाचा संदेश देणार? बघा, आज जिजामाताची जयंती आहे आणि आज बाबू हरदास जे जयभीमचे जनक आहेत, बाबू हरदास ऐलेन, त्यांची पुण्यतिथी स्मृती दिवस आहे. आणि बहुजन समाज पक्ष हा महापुरुषाच्या विचारधारेने चालणारा पक्ष आहे. महापुरुषाच्या विचारधारेनुसारच बहुजन समाज पक्षाची वाटचाल आहे. आणि संपूर्ण बहुजन समाजाला आपल्या गौरवशाली जो इतिहास आहे तो माहीत व्हावा, यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी 108 महापुरुषांची शोध केला आणि 108 महापुरुषाचा गौरव केला. तर बहुजन समाज पक्ष आणि बहुजन समाज हा ज्या दिवशी जागृत होईल, आपल्या महापुरुषाच्या विचारधारेला अनुसरून जर आपली वाटचाल करेल, तर या देशामध्ये जशा पद्धतीनं सम्राट अशोकाचं राज्य आलं आणि त्या सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये गणराज्य आले आणि ज्या गणराज्यानुसार लोकांसाठी चालविलेलं राज्य निर्माण झालं, त्याच पद्धतीनं हे राज्य निर्माण व्हावं यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी कष्ट वेचले आणि महापुरुषांच्या
विचारधारेनुसार लोकांना चालण्यासाठी प्रेरित केलं. आज बहनकुमारी मायावती जी आहेत, बहुजन समाज पक्षाच्या त्या नेते आहेत. तर आज बहुजन समाजाने पुन्हा जागृत होऊन बहनकुमारी मायावतीजी यांच्या मागे उभं राहावं आणि बहुजन समाजच्या जे महापुरुष आहेत, जसं लोकांना अभिप्रेत आहे की ज्या पद्धतीनं जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी राज्य केलं आणि एक सामान्य मावळ्यांना त्यांनी या देशामध्ये या राज्यामध्ये उभं केलं, त्याच पद्धतीनं सामान्य मावळ्यांना, सामान्य जनतेला, तळागाळातील जनतेला उभं करण्याचा प्रयत्न आहे आणि जनता ही करेल आणि जनता त्याला प्रतिसाद देईल अशी मी मंगल कामना करतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण BSP अर्थात बहुजन समाज पार्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतलेली आहे. तर असो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम.